हे हे फसेल हे काय? हे केदार फसेल. केदार का फसेल? केदार फसणार. पावसाळा सुरू आहे ना, भाजी जर नीट बघून घेतली नाही तर कीड वगैरे असते, त्यामुळे केदार फसेल. स्मार्ट आहात तुम्ही. मग काकू कोणाची आहे? हो. हा. आणि सांगितलेलं लक्षात आहे ना? आ? तुम्ही मला सांगितलेलं लक्षात आहे, हा. पण त्याआधी मला काम आहे, तर मी ते काम करून घरी येताना भाजीपाला घेऊन येतो. कौशिकीने किती कामं लावली आहेत त्याच्या मागे. मीटिंग वर मीटिंग, मीटिंग वर मीटिंग. हो, पण काम आहे तर चांगली गोष्ट आहे ना काकू. हो ना, एवढी कामं आहेत की संध्याकाळी सुद्धा वेळ मिळणार नाहीये त्याला. का? 1-2 मीटिंग्स लाईन अप आहेत. इथून ऑफिसलाच जाणार आहे मी डायरेक्ट. काकू मी निघतो. संध्याकाळचं लक्षात आहे ना? हो. काम झालं की घरी येताना भाजी घेऊन येतो. केदार थांब, मला पण सुमीकडे जायचंय, तर तू मला सोडशील का? काय ग, माहेरी चाललीस अचानक? ते काव्या लग्नाला हो म्हणाली ना, मग सगळी लग्नाची तयारी करायची असेल. सुमीला जाऊन विचारून येते ना काय मदत हवी आहे नक्की. लग्नाची तयारी काय? आपण निघूयात. हो हो काकू येते. हो हो. ये. सगळ्यांना सांगायला हवं. कुणापासून सुरुवात करू? भाऊजी. केदार इथे जरा थांबवतोस का? मी सुमीसाठी मिठाई घेते. हा पास, इकडनं घेते मिठाई. हा, हा मला पण घ्यायचं. तुला का घ्यायचे? तू चेतना काकूंना वगैरे माझ्या वाढदिवसाचं काही सांगितलं नाहीयेस ना? त्या खूप गोंधळ घालून ठेवतील ना केदार. गोंधळ घालणारच होत्या. म्हणजे सांगितलं असतं तर गोंधळ घातलाच असता ना त्यांनी. तू आणतेस ना पेढे, मिठाई. उशीर होतोय ऑफिसला. हा मी आलेच. देवा जरा कठीण गोष्ट मागतोय. चेतना काकूंच्या उत्साहाला जरा आवर घाल प्लीज. काय सांगतेस काय? तारिणीचा वाढदिवस? तारिणीचा वाढदिवस कुठे आहे? कुठे ती आता? ती सुनी आजींकडे गेली त्यांना भेटायला. ते काय ग तू चेतना, मला सांगायचंच नाही आधी. तिला विश सुद्धा करता नाही अहो. आलं. त्या केदारने सुद्धा काही सांगितलं नाही मला. हो. तिला फोनच लावतो. एक मिनिट. अहो ना, अहो भाऊजी. काय जरा थांब तू. अहो फोन. एकच मिनिट. अगं असं का? हॅलो हॅलो, हा बाबा बोला ना. तारिणी, चुकून लागला फोन. अगं चुकून काय? पण मग बाबा आहेत का आता तुमच्या आजूबाजूला? आहेत भाऊजी बाजूला. हा, पण काय झालं ना, मी त्यांचा फोन चार्जिंगला लावत होते, तेव्हा चुकून तुला फोन लागला. लागला नाही मी. पण त्यांना काही बोलायचं नाहीये. कसं काय? अच्छा बर. हॅलो तारिणी, पोहोचलीस का तू? तुमच्या समोरच निघाले ना मी. इतक्यात कशी पोहोचेन? आम्ही जरा मिठाई घ्यायला थांबलो होतो. तू गेलीस ना की वेळ जातच नाही बघ. एक एक मिनिट तासासारखं वाटतं. काकू काय होतंय नक्की तुम्हाला? होणार होणार, सगळं छान होणार. काय सगळं होणार? चेतना काकूंना सांगून खरंच चूक केली मी. 100% गोंधळ घालणार. काकू प्लीज फोन ठेवा. संध्याकाळी भेटू, तुम्ही मजा करा तिथे. संध्याकाळी मज्जा करू. चल टाटा, बाय बाय. बरं बरं ठेवते. हा बाय. काय बोलत होत्या काही कळलंच नाही. बरं आपण निघायचं का? उशीर होतो ऑफिसला. हो निघूयात, तुला आज खूप काम आहे ना. चल चल. तिचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा द्यायला नको का? अहो भाऊजी, तेच तर करायचं नाहीये. मूर्ख आहेस तू म्हणजे? अहो तिचा वाढदिवस आहे, पण ते तिच्यासाठी सरप्राईज आहे आणि ते केदारने प्लॅन केलंय. आता हे मला केव्हा सांगणार तू? तुम्ही ऐकून घेतलं, डायरेक्ट फोन केलात. काय म्हणायचं या एक्साइटमेंटला? अच्छा अच्छा. हे तिचा वाढदिवस आहे, पण तिला आत्ता शुभेच्छा द्यायच्या नाही, हा सरप्राईज द्यायचंय तिला. हा. आत्ता कळलं मला. भाऊजी, मी ना कौशिकीला आणि बाकीच्या सगळ्यांना हे सांगून येते. हो सांग सांग. आनंदाचा दिवस आहे, मस्त साजरा करू. येस. कसला आनंद साजरा होतो एवढा?
ग आले आले न ग तू आल्याला कशाला कामाला लागलीयस? अक्षवंत व्हा, यशवंत व्हा आणि थोडस धीट सुद्धा व्हा. सुमी नाही, शुभेच्छा दिल्या, आता गिफ्ट राहिलंय. वा, म्हणजे आज खांडेकरांच्या घरात अभूतपूर्व सोहळा होणार आहे. तर छान. पद्मिनी अगे त्यांनी तर वाढदिवस आहे आज आणि त्यामुळे केदारने असं ठरवलंय की केदारने ठरवलंय ना, मग छानच. या घरातला लाडका भाऊ आणि लाडका मुलगा आहे म्हटल्यानंतर कौशिकी खांडेकर आणि दयानंद खांडेकर आकाश पाताळ एक करणार आहेत. आणि घरातल्या इतरांनाही काय करू काय नको असं होत असेल ना. नाही तसं नाही वहिनी. अगं पद्मिनी, आपल्या घरात काही चांगलं घडणार असेल, 4 आनंदाचे क्षण येणार असतील तर का आपण आडकाठी कशासाठी करायची आहे? आडकाठी? हा म्हणजे मी आडकाठी घालते. लक्षात आलंय तुम्हाला? आठवतंय एकदा तरी ती दोघं या घरात आल्यापासून एक तरी सण आनंदाने साजरा केलाय आपण, तरी तुम्ही मलाच बोलताय. आता मला माझा वाढदिवस सुरू झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे मी पापी दिल्यावर तुला वाढदिवस सुरू झाल्यासारखा वाटतोय? हो. का गं? तुझ्या नवऱ्याने काय केलं नाही? अगं असं काही नाही. म्हणजे असं कसं नाही, म्हणजे त्यांनी करायला पाहिजे ना गं तुझा अगं वाढदिवस सुमी, साजरा. म्हणजे हो म्हणजे त्यांनी दिल्यात मला शुभेच्छा, केला त्यांनी माझा वाढदिवस साजरा, पण काय लाजते माझी. असं काही नाहीये. मी बाबांना भेटून आले. अगं, 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 अगं घरात कोणी नाहीये, सगळे दागिने बघायला गेलेत. एवढ्यात? एवढ्यात म्हणजे अगं बघता बघता लग्नाचा दिवस कधी येईल ते कळणार सुद्धा नाही. त्यातून आपल्या काव्याबाई सगळं कसं निरखून पारखून घेणार. ती काही तारिणी नाहीये मिळेल ते चांगलं म्हणून घ्यायला. सगळे लाड पुरवून घेईल ती, आणि तिचे सगळे लाड तिची मोठी बहीण पुरवणार. मला माहिती आहे. अगं मला खात्री होतीच म्हणून मी एवढी निर्धास्त आहे. बाकी माझा इथे कोणावर विश्वास नाहीये. नाही वहिनी, लग्न होऊन ती या घरात आल्यानंतरचा हा पहिला वाढदिवस आहे ना तिचा. आपण सगळ्यांनी मिळून करूया ना सेलिब्रेट. नाही, काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. तारिणीचा वाढदिवस आहे ना, करतील तिचे माहेरचे, उत्तम साजरा करतील. आपल्याला काहीही करायची गरज नाहीये. आणि माझा त्या मुलीशी काडीचाही संबंध नाहीये. तर मग तिचा वाढदिवस करण्यात मला इंटरेस्ट नाहीये आणि कोणीही मला फोर्स करायचा नाही. मी येणार नाही. बाई, काय नाही चेतना, ही सरप्राईज पार्टी होणार. ज्या असतील त्यांच्यासोबत आणि जे नसतील त्यांच्याशिवाय, पण पार्टी होणार. येस. हा, बरं यांना यायला किती वेळ लागणार आहे ग? म्हणजे उशीर होणार आहे का? का ग, तुला काही काम आहे का? नाही, मला कशाला काही काम असेल? मला काही काम नाही नाही. ना, बैस मग, बैस जरा बैस. पण खूप वेळ लागणार नाहीये ना? अगं बाई नाही ग. काय ग, माधव दरवर्षी तुझ्या वाढदिवसाला लिमलेटच्या गोळ्या देत असतो ना, या वर्षी पण ठेवल्यात त्यांनी तुला. आता तुला नको असतील तर मी अगं नाही, कशाला तुम्ही अगं दे ना, दे ना, अगं, please. हेच हवं होतं. हो का? अजून लहानपण काही गेलं नाहीये तुझं.